मित्रांनो, तुम्हालाही कंटेंट क्रिएटर व्हायचं आहे का? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ह्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप मी सगळं सांगणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बेसिक टूल्सपासून. कंटेंट क्रिएट करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं टूल आहे ते म्हणजे एक चांगल्या क्वालिटीचा मोबाईल किंवा एखादा कॅमेरा. दुसरं टूल आहे ते म्हणजे माईक. आवाज क्लिअर येण्यासाठी तुम्हाला माईकची गरज पडू शकते. तिसरं महत्त्वाचं टूल आहे ते म्हणजे लाईटिंग. यासाठी तुम्ही रिंग लाईट वापरू शकता किंवा जी आपली सनलाईट आहे तीही पुरेशी आहे. तुम्ही योग्य त्यावेळी योग्य तो व्हिडिओ बनवू शकता. चौथी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ट्रायपॉड. तुम्हाला तुमचा व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यासाठी, शूट करण्यासाठी एका ट्रायपॉडची गरज पडते मित्रांनो. ट्रायपॉडमुळे तुमचा व्हिडिओ शेक होणार नाही. व्हिडिओ शूटिंग करून झाल्यानंतर व्हिडिओ एडिटिंगची वेळ येते व्हिडिओ तयार झाल्यावर एडिटिंगसाठी तुम्ही काइनमास्टर, इनशॉट किंवा VN ॲप्लिकेशन वापरू शकता. तर मित्रांनो, तुमचा व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला एडिटिंग बेसिक्स काही शिकावं लागेल, जे VN ॲप्लिकेशनमध्ये आहे. कटिंग आहे, ट्रान्झिशन आहे, आपल्या व्हिडिओमध्ये टेक्स्ट ॲड करणं, बॅकग्राऊंड चेंज करणं किंवा आपल्या बॅकग्राऊंड म्युझिक ॲड करणं, ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या व्हिडिओ एडिटिंगमध्ये तुम्हाला खूप गरजेच्या पडू शकतात. तुमचा व्हिडिओ तयार झाल्यानंतर एक थंबनेल बनवावा लागतो. यासाठी तुम्ही पिक्सेल लॅब किंवा कॅनव्हासारखे ॲप्लिकेशन वापरू शकता, जे बिलकुल फ्री आहेत. वापरतो ते पिक्सेल लॅब आहे. हे तुम्हाला प्ले स्टोअरवरती मिळून जाईल. तुम्हाला म्युझिकसाठी यूट्यूब ऑडिओ लायब्ररी किंवा pixabay.com यावरती तुम्हाला फ्री आणि कॉपीराईट फ्री म्युझिक मिळून जातील. कंटेंट क्रिएटर होण्यासाठी काही स्किल्स खूप महत्त्वाचे असतात, जसं की स्क्रिप्ट रायटिंग म्हणजे छोटा आणि एंगेजिंग कंटेंट लिहिणं. यानंतर व्हॉईस मॉड्युलेशन म्हणजे आवाजात आपल्या एनर्जी आणणं. एखादी साधीच गोष्ट पण खूप ॲट्रॅक्टिव्ह पद्धतीनं सांगणं. यानंतर तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ अपलोड करण्याच्या वेळेस हॅशटॅग्स आणि SEO म्हणजे आपला कंटेंट सर्चेबल बनवणे. यासाठी तुम्हाला कोणत्या शब्दांचा वापर करायचा आणि कोणत्या गोष्टी तुम्हाला टॅग्समध्ये, डिस्क्रिप्शनमध्ये आणि टायटलमध्ये लावायच्या हे कळालं पाहिजे. टायटलमध्ये मित्रांनो एक खूप ॲट्रॅक्टिव्ह टायटल तुम्हाला टाकणं गरजेचं आहे. त्याचबरोबर टायटलमध्ये तुम्ही फक्त 2च हॅशटॅग्स वापरा. डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओबद्दल संपूर्ण माहिती सांगा आणि टॅग्समध्ये सर्चेबल टॅग्स वापरा. यानंतर सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे कन्सिस्टन्सी. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात केल्यानंतर, यूट्यूब चॅनल क्रिएट केल्यानंतर आठवड्यातून किमान तुम्ही 3 ते 4 व्हिडिओ अपलोड करणं गरजेचं आहे. यामुळे तुम्हाला यूट्यूबच्या अल्गोरिदमची खूप मदत होईल. तुम्हाला आणखी अशाच टिप्स हव्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या गोष्टीवर आधारित पाहिजे.